आणि राज ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर तिथे उपस्थितांशी ते सध्या बोलताना आपल्याला दिसतात। राज ठाकरे यांनी सपत्नीक मतदान केलेलं आहे। मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या 5 वर्षात पाहिलं। आणि मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी, म्हणजे हा तर विषय आहेच, पण आपलं मत व्यक्त करणं त्यापासून बाजूला हटणं हा काय पर्याय नाही होऊ शकत। मागे थोडेसे साहेब 48 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात। महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं मतदानाच्या आधी पैसे सापडले हल्ले होताना अनिल देशमुखांवर हल्ला झाला, पक्ष उमेदवारांवरती पण हल्ले झाले। तुम्हाला आठवत असेल तर माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं तेव्हा की जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील। कळलं का? आणि ते बघायला मिळत आहे। साहेब, आपण अभित इथे उभा आहे, महाराष्ट्रात आपले अनेक उमेदवार उभे आहेत। आपण नेहमी म्हणताय की यावेळेस सत्तेत मनसे असेल, कसं परफॉर्मन्स पाहताय? झालं ना, आता सगळ्या निवडणुका झाल्या, आता मतदान झालं। काय मला त्याचे डिटेल्स माहित नाहीत। मला भावनिक क्षण होता का अमितजींसाठी आज तुम्ही मतदान केलं? पहिल्यांदा कुटुंबातल्या व्यक्तीसाठी मतदान करत नाही, निश्चितच वेगळा दिवस होता तुमच्यासाठी। माझं मी खूप वेळा मतदान केलंय। अमितसाठी मतदान चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे। मला नाही माहिती रे, तुम्ही कुठेतरी सकाळून काहीतरी बातम्या काढताना आम्हाला प्रश्न विचारता, माहित नाही मला। चला, शुभेच्छा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।